माझ्या सर्व स्वामी भक्तांचे कल्याण हो, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामींचरणी मनापासून प्रार्थना करते. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, आज जो कोणी हा संदेश शेवटपर्यंत ऐकेल त्याच्यावरचे अटळ संकट टळणार आहे बरं का. त्याच्याजवळ स्वच्छ मन आणि निस्वार्थ माणुसकीचे धन असते. त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही पद, पैसा किंवा प्रतिष्ठेची गरज भासत नाही बाळा. आपले वाईट व्हावे असे वाटणारे लोक आपल्या आयुष्यामध्ये खूप आहेत, पण आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की आपले नेहमी चांगलेच होणार आहे. हा विश्वास आपल्या स्वामींवरती ठेवून आपल्याला निशंकपणे स्वामींवरती आपल्याला सोडून आपण आनंदी राहण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. कारण आपल्या पाठीशी स्वामी आई आहे, तर आपल्याला घाबरण्याचे काहीच कारण नाही. जसा आपली आई आपला सांभाळ करतेच, तसेच स्वामी आई पण आपला सांभाळ करत असते. त्यामुळे तुम्ही कितीही तुमचे पाय खेचणारे तुमच्या आयुष्यात असू द्या, तुम्ही त्यांना घाबरू नका. त्यांचा सामना तुम्ही करा. तुमचा जर स्वामी आईवरती विश्वास असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐका. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, तुला आता काहीच करण्याची गरज नाही. तू आजपर्यंत माझ्यावरती जो विश्वास ठेवला आहेस, त्या विश्वासाचे आता उत्तर देण्याची वेळ आली आहे. फक्त धीर धर, संयम सोडू नकोस. माझ्यावरती विश्वास आहे ना तुझा? तर माझ्या लाडका भक्ता, आता तुझ्यामध्ये खूप हिंमत आहे, कारण तू माझा लाडका आणि प्रिय भक्त आहेस. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर लगेच लव यू गॉड असे टाईप करा. आपल्या आयुष्याबद्दल स्वामींचे नेहमी मनापासून आभार माना. स्वामींच्या अखंड नामस्मरणांमध्ये कधीही खंड पडू देऊ नका. स्वामी म्हणतात की बाळा, आजचा दिवस तुझ्या चिंतेचा शेवटचा दिवस आहे असेच तू समज. म्हणून हे सुंदर मार्गदर्शन तुझ्यापर्यंत आला आहे. हा योगायोग नाही बाळा, ही आमची इच्छा आहे. त्यामुळे शेवटपर्यंत हा संदेश ऐकावे अशी माझी मनापासून आज्ञा आहे. बाळा, तू आमच्यावर मनापासून विश्वास करतो ना, मग तुला घाबरण्याचे काहीच कारण नाही. तुझे कष्ट आहे ते सर्व मी आता संपवणार आहे. आतापर्यंत तू जे काही भोगलेस ते तुझ्या कुटुंबासाठी धडपड करत आहेस. बाळा, आम्ही ते सर्व बघत आहोत. आमचे पूर्ण लक्ष तुझ्यावरती आहे. पण तू टेन्शन घेऊ नकोस, चिंता करू नकोस. या सगळ्यातून बाहेर नक्की तू पडशील. फक्त तू धीर धर, आमच्यावरती संकोच करू नकोस. तुझा आत्मविश्वास हरू देऊ नकोस. तू ज्या मार्गावर चालत आहेस ना, त्या मार्गावर तू प्रामाणिकपणे आत्मविश्वासाने निरंतर चालत राहा. पण कोणाचेही मन दुखावले जाणार नाही याची तू काळजी घे बाळा. कोणाचे मन तुझ्या हातून तू दुखावू नकोस. कोणाला वाईट अपशब्द तू बोलू नकोस. कोणाचा कधी चुकूनही अपमान होणार नाही याची तू काळजी घे. तुला कितीही काहीही कोणीही बोलू दे, त्यांच्याकडे तू लक्ष देऊ नकोस. कारण तू माझा भक्त आहेस. तुला माहीत आहे तू सर्व माझ्यावर सोपवणार आहेस. सर्वांचे उत्तर मी देणार आहे. हा तुला विश्वासच पुढे घेऊन जाणार आहे बाळा. तुला बोलणाऱ्या लोकांची सुद्धा बंद मी तोंड करणार आहे. त्यामुळे अशा लोकांकडे तू दुर्लक्ष कर आणि तेच तुझ्यासाठी योग्य होणार आहे. कारण निर्लज्ज लोकांकडे दुर्लक्ष करणे हेच आपल्यासाठी योग्य आणि सर्वात सोपी गोष्ट आहे बाळा. तुझी स्वप्न आहेत बाळा, तुझे जे ध्येय आहेत ते पूर्ण करण्याच्या पाठीमागे तू लाग. मी सांगत असतो की तू चिंता करू नकोस, कारण चिंता ही चितेप्रमाणे असते. चिता ही मेलेल्या माणसाला जाळत असते आणि चिंता ही जिवंत, जी माणसाला रोज रोज पोखरून खात असते, पोखरत राहत असते. म्हणून बाळा, तू अजिबातच चिंता करू नकोस. तुझ्या सर्व चिंता, तुझी सर्व काळजी
तुझे सर्व दुःख आता तू माझ्यावर सोपव आणि तू निश्चिंत राहा बरं. आता मला तुझी काळजी आहे बाळा. तू यशाची एक एक पायरी आता चढत आहेस. ती पायरी निरंतर तू चढत राहा. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत बाळा. आमचे आशीर्वाद, आमचे प्रेम तुझ्या पाठीशी आहेत. तू जी काय सुंदर स्वप्ने बघितली आहेस बाळा, ते आता पूर्ण करण्याचा प्रयत्न कर. कारण तुझ्या कष्टाला पर्याय नाही. तुझ्या कष्टाबरोबर, तुझ्या प्रयत्नांबरोबर, तुझ्या प्रेरणेबरोबर मी सदैव आहे. तुला असे वाटत आहे का बाळा की स्वामी माझ्या पाठीशी नाही म्हणून अपयश माझ्या आयुष्यात येत आहे? पण माझ्या लेकरा, असं नाही. अरे, तू तर माझा सर्वात लाडका भक्त आहेस, माझा प्रिय आहेस. मी तुझ्या सदैव आजूबाजूलाच आहे. पण बाळा, काही गोष्टी अशा असतात जी आपल्याला त्याला मिळवण्यासाठी थोडा वेळ द्यावाच लागतो आणि कष्टाला पर्याय नाही बाळा. त्यामुळे तू कष्ट कर, मेहनत कर. नक्कीच यश तुझ्या पदरात मी पाडणार आहे. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर मी स्वामी आईचा लाडका भक्त आहे असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, मी तुला कालही नाही, आजही नाही आणि उद्याही नाही, कोणत्याही क्षणी मी तुला एकटे सोडणार नाही बाळा. फक्त तू आमच्यावरती विश्वास ठेव. आमचे आशीर्वाद भरभरून तुझ्या पाठीशी आहे. आमच्या नामस्मरणाची शक्ती तुझ्याबरोबर नियंत्रण आहे. तुला भेटण्याचे भिण्याचे काय कारण? तुला मी भेटून आता सर्व काही तुझ्या आयुष्यात देणार आहे. फक्त तू आम्हाला ओळखायला शिक. आम्ही तुझ्या पाठीशी सदैव आहोत. बाळा, माझे नाव तुझ्या ओठी जर असेल तर तुला कशालाही घाबरण्याचे कारण नाही. माझे नामस्मरण अखंड करत आहेस हे मी पाहत आहे. तुला कधीच मी विसरणार नाही. तू मला विसरू नकोस. नेहमी तू प्रयत्न करत राहा. तुला यश नक्कीच एक ना एक दिवस मिळणार आहे. हा मनामध्ये विश्वास ठेवून प्रयत्न करत राहा. कारण बाळा, प्रयत्नांती परमेश्वर हे का उगीचच म्हटलेले आहे. त्यामुळे तू प्रयत्न कर. मला तुझ्याकडून फक्त आणि फक्त प्रयत्नांची अपेक्षा आहे. तू जर प्रयत्न न करता बसून राहिलास माझ्या भरोशावरती तर बाळा, हे मला कदापि मान्य नाही. त्यामुळे तू प्रयत्न कर. बघ, तू जे प्रयत्न करत आहेस त्यामध्ये नक्कीच मी यशस्वी तुला करणार आहे. बाळा, तू जी काही आजपर्यंत मनापासून आमच्याजवळ प्रार्थना केली आहेस ती सर्व आमच्यापर्यंत पोहोचली आहे बरं का. तुला आता ते सर्व मिळणार आहे ज्याची तू कल्पना देखील केली नसेल. होय बाळा, फक्त तू संयम ठेव आणि मग बघ तुझ्या आयुष्यामध्ये होणारा बदल, तुझ्या आयुष्यात होणारा कायापालट. तुझ्यावरचे संकट आता पूर्णपणे टळणार आहे लेकरा. तुझे दुःखाचे दिवस जाऊन आनंदाचे, सुखाचे दिवस सुरू होणार आहेत. आपल्या आयुष्यामध्ये काही ना काही घडत राहते बाळा. ही सर्व देवांची, माऊलींची, स्वामी आईंची इच्छा असते. देवांची अशी आज्ञा असते. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये काही ना काही गोष्टी घडत राहतात. कधी आपल्या मनासारखे होते तर कधी आपल्या मनाविरुद्ध. पण हे सर्व देवाच्या आज्ञेनुसार होत असते बाळा. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची बाळा, आपण जी स्वामींजवळ बोललेली प्रत्येक प्रार्थना असते ती पूर्ण होणारच. हा खंबीर विश्वास मनात ठेवून आपले प्रामाणिक प्रयत्न तुम्ही करत राहायचे. स्वामी भक्तांनो, तुम्हाला का हा विश्वास असेल तर लगेच स्वामी मी तुझं लेकरू, माझ्या पाठीशी कायम राहा, लव यू गॉड असे टाईप करा. स्वामी माऊली म्हणतात की बाळा, तुझा जर माझ्यावरती विश्वास असेल तर हा संदेश तू शेवटपर्यंत बघणार आहेस. मनामध्ये तू विश्वासाने जिद्द ठेव, चिकाटी ठेव, तर अशक्य असे काहीच नाही बाळा. प्रयत्न केल्याशिवाय कुठलीही गोष्ट साध्य होणार नाही. त्यामुळे तू प्रयत्न करत राहा. अरे, आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा अतिविचार करणे हे आपल्याला आपल्या आयुष्यात खूपच त्रासदायक होते आणि याला आपण देवाला जबाबदार धरतो. पण बाळा, असे नाही.
हे सर्व आपल्या कर्माचे भोग असतात. त्यामुळे तू कर्म चांगले कर, मग बघ तुझ्या आयुष्यात नक्कीच चांगलं होणार आहे. बाळा, हा संदेश आतापर्यंत ज्याने कोणी ऐकला आहे त्याच्या आयुष्यात आता भरभराट आणि आर्थिक स्थिती त्याची सुधारणार आहे. त्याच्यावरती माझे भरभरून आशीर्वाद मिळणार आहे. त्याची सर्व दुःख त्याच्या आयुष्यातून आता निघून जाणार आहे. बाळा, जेव्हा आयुष्यामध्ये बिकट परिस्थिती येते, काही तुला मार्ग सुचत नाही, खूप काही तुझ्या मनात नको नको ते विचार येतात, तेव्हा तू एकच गोष्ट कर. मी असं नाही म्हणत बाळा की तू माझ्या केंद्रातच जा, मंदिरातच जा किंवा माझ्यासमोर तू तासनतास बसून राहा. माझे असे म्हणणे नाही. पण माझ्या लेकरा, तू ज्याही परिस्थितीमध्ये आहेस, जेथेही कोठे आहेस, तेथे तू डोळे बंद करून माझे नाम तुझ्या ओठी घे आणि माझे नामस्मरण तू करत राहा. बघ, तुला एक वेगळीच शक्ती मिळेल आणि ती शक्ती तुला नक्कीच एनर्जी देईल. माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर का विश्वास असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून स्वामी सेवा आणि मी ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची घंटी देखील दाबायला तुम्ही विसरू नका. आणि होय स्वामी राया, मी तुझा लाडका असे टाईप देखील करा. हा व्हिडिओ आपल्या आप्तजनांना शेअर देखील करा आणि सतत माऊलींच्या नामस्मरणांमध्ये राहा. कारण स्वामींची अशी एकच शक्ती आहे जी आपल्याला आयुष्यभर आनंदाने राहण्यासाठी आपल्याला ऊर्जा देत असते, आपल्याला मोटिवेट करत असते. त्यामुळे तुम्ही स्वामींवरती तुमचे सर्व निशंक सोपवून द्या आणि आपल्या जीवनात आनंदी आणि सुखी राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.